जोराने विनंती आता बाजूला सारखा शांत आरती संतराया भक्त सावता माळिया। खरं तर शिवाजी पार्कवर घेण्याचं ठरवलं होतं, कारण सावता परिषदेचं 4थं त्रैवार्षिक अधिवेशन मुंबईच्या शिवाजी पार्कवर घेण्याचा निर्धार माझ्या माळी समाजातल्या बांधवांनी केला होता। पण आम्ही ठरवलं शिवाजी पार्कवर जरी नाही घेता आला तरी छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम वरती घेऊन उद्याच्या मुंबईचं राजकारण आम्ही ठरवणार आहे। या महाराष्ट्रामध्ये ताई कोण कितीवर आउट होतं आम्हाला माहित नाही, परंतु कल्याण आखाडे 12 वर्ष नाबाद खेळाडू आहे आणि महाराष्ट्राचा हा नेता या महाराष्ट्रातल्या माळी समाजाला संघटित करत असताना श्रद्धे लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचं स्वप्न घेऊन बहुजन चळवळीला चळवळ देण्याचं काम कल्याण आखाडे साहेबांनी केलंय। पण ताईसाहेब आपल्या सरकारनं आदरणीय कल्याण काकावर अन्याय केलेला आहे आणि हा अन्याय आम्ही सरकारला नाही म्हणत, आम्ही हा अन्याय तुमच्या पदरी घालतोय। कारण की ताईसाहेब कल्याण आखाडे साहेबांच्या सर्वात जवळचा नेता महाराष्ट्रातला कोण असेल तर तो नामदार पंकजा ताईसाहेब आहेत। नामदार पंकजा ताईसाहेब माझा नेता म्हणून मिरवणारा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातला माळी समाजाचा नेता कल्याण आखाडे आहे। परंतु आज आमच्या आखाडे साहेबांच्या पदरी काय आलं, या महाराष्ट्रातल्या माळी समाजाची चळवळ उभी केली आहे। मी आखाडे साहेबांना अगदी जवळून पाहिलेलं आहे, कुटुंब रात्रंदिवस माळी समाजाला संघटित करण्याचं काम करत आहे। पायी या ठिकाणी 1-1 रुपयाचा कसल्याही पद्धतीचा आर्थिक लाभ नसताना या आखाडे साहेबांनी महाराष्ट्रातला माळी समाज संघटित केला। या महाराष्ट्रातला माळी समाज संघटित करत असताना आमचा तुम्हाला प्रश्न आहे ताईसाहेब, महाराष्ट्रात तुम्ही कुणाला मंत्री केला, कुणाला आमदार केला, ज्याची छटक 2 छटक संघटना असेल त्यालाही तुम्ही आमदार केलं। अरे या कल्याण आखाड्याची 27 जिल्ह्यामध्ये संघटना आहे, त्यांना काय दिलं? आखाडे साहेबांची 27 जिल्ह्यामध्ये संघटना आहे, त्या आखाडे साहेबांच्या पदरी काय आलं? एवढंच नाही ताईसाहेब, आम्ही बऱ्याचशी ठराव घेतला, ठरावामध्ये आम्ही मांडलं। आखाडे साहेबांना मी वारंवार विनंती करतो, आखाडे साहेब तुम्ही ठरवता ते सरकार राज्यामध्ये येऊ शकतंय, महाराष्ट्रातल्या माळी समाजाने ठरवलेलं आहे कल्याण आखाडे सांगतील ती आमची दिशा असेल, कल्याण आखाडे सांगतील तो आमचा पक्ष असेल आणि कल्याण आखाडे सांगेल तो आमचा सरकार असेल। जर आखाडे साहेब जर आम्हाला सांगतील उद्या हे सरकार पाडायचंय तर आम्ही निश्चित पाडू, आखाडे साहेब सांगतील हे सरकार आणायचंय तर आम्ही निश्चित आणू। पण आखाडे साहेबांच्या पदरी जर अशा पद्धतीची घोर निराशा येणार असेल तर आखाडे साहेब तुम्ही आता निर्णय घेतला पाहिजे। या ठिकाणी हा जो मेळावा आहे बघता बघता संघटना 12 वर्षाची झाली, एक तप आता पूर्ण झालेला आहे संघटनेच्या कार्याला आणि मग या 12 वर्षाचा सारा कालखंड जरा मला मागे बघून वळताना म्हणजे कुठं होतो मी आणि कुठे पोहोचलोय मी असा माझाच मला म्हणजे हा सारा पट उलगडताना बाजी पाठ मी कधी कधी थोपटून घेतो की मी सुद्धा पठ्या आहे। ज्या माळी समाजाला संघटित करणं इतकं सोपं काम नाही असं म्हणतात, त्या महाराष्ट्रातल्या माळी समाजाला संघटित करण्याचं का किमया माझ्या हातून घडती आहे। पण यामागे आपण या ठिकाणी कबूल केलं पाहिजे किंवा या ठिकाणी सांगितलं पाहिजे, श्रद्धेय लोकनेते मुंडे साहेबांचं फार मोठं पाठबळ, सावता परिषद महाराष्ट्रामध्ये मोठी होण्यासाठी मुंडे साहेबांची छाया, मुंडे साहेबांचं कृपा छत्र त्या ठिकाणी संघटनेच्या पाठीशी होतं। विजूभाऊ होते नगरच्या अधिवेशनामध्ये, यांना भारत रत्न मिळाला पाहिजे याच्यासाठी मी प्रधानमंत्र्यांना मी स्वतः प्रधानमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना मी विनंती करणार आहे। मला विश्वास आहे गरीबाच्या घरी चुली समोर स्वयंपाक करणाऱ्या एका गरीब फाटके लुगडे घातलेल्या आईच्या पोटी जन्मलेला माझा प्रधानमंत्री आहे हो, कोणत्या प्रधानमंत्र्याच्या पोटी जन्म घेतलेला प्रधानमंत्री नाही। आपल्या गरीबातला प्रतिनिधी प्रधानमंत्री झाला, आपल्याला त्याचा अभिमान वाटला पाहिजे आणि जे 50 वर्षात झाले ते 5
मदत होईल अशी अपेक्षा केली तर अपेक्षा भंगाशिवाय तुमच्या हातात काही येणार नाही. आपल्याला परत एकदा पानं वाढायला घ्यायचे, परत एकदा सत्ता परिवर्तन आपल्याला न करता सत्ता स्थापन करण्यासाठी आपल्याला एकत्र यायचंय. आणि एक गरीब माणूस ज्याची आई चुलीवर स्वयंपाक करत होती, ज्याच्या वडिलांनी चहा विकून आपल्या मुलांना घडवण्याचं काम केलं, त्यालाच गरीबाच्या डोळ्यातले अश्रू दिसतात. त्या माणसाच्या पाठीमागे आपण उभं राहायचं. आणि म्हणून ज्यांना शिक्षणाविषयी आवड आहे, बेटी बचाव बेटी पढाओ, त्याच दिवशी ठरवलं की सावता महाराजांच्या स्वारांचा विकास आपण करायचा. आणि त्याच दिवशी तिथल्या गावातल्या अंतर्गत रस्त्यांसाठी मी निधी जाहीर केला 3.5 कोटी 25-15च्या माध्यमातून सावता महाराजांच्या मंदिराच्या आजूबाजूच्या विकासाला. पण त्यांनी माझं समाधान झालं नाही. माझी इच्छा आहे की जसं मी पोरा देवीला निधी दिला, जसं मी पुण्यश्लोक अहिल्या देवींच्या चौंडीला निधी दिला, जसा मी सर्व तीर्थक्षेत्रांना विविध समाजाच्या श्रद्धास्थानांना निधी दिला, गणिनाथ गड असेल, नारायणगड असेल, आपल्या बीड जिल्ह्यामधले सर्व गड असेल, तसाच भव्य निधी मला अरणला द्यायचा आहे. आणि मी तो देणार आहे. आज माझा निधी तुम्हाला केवढा आकडा पाहिजे तेवढा आकडा टाका. तेवढा निधी जर दिला नाही तर परत मी आरणमध्ये सावता महाराजांच्या दर्शनाला जाणार. पण प्रश्न कल्याणकारांना माहितीये, आरणच्या भागातल्या लोकांना माहितीये की तिथं ट्रस्टकडे जागाच नाहीये. 100 कोटी नाही 500 कोटी दिले तरी तिथे खर्च कशावर करायचे. आपण पाहत आहात IBM जनमत न्यूज. आपली बातमी आपले मत.